माझ्या क्लिनिकला बरेच पालक आपल्या लहान मुलांना घेऊन येतात आणि बुद्धिवाढीसाठी औषधं मागतात, उंची वाढीसाठी औषधं मागतात. सर्दी, खोकला, मुलं अभ्यास करतात, लक्षात राहत नाही, अशा बऱ्याच छोट्या-छोट्या गोष्टींसाठी औषधं मागतात. इथपर्यंत ठीक आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये काही लहान मुलं अशी आली, की त्यांचे आजार ऐकून आम्हाला स्वतःला सुद्धा धक्का बसला. अगदी 7 वर्षाच्या मुलाला बीपीची गोळी सुरू आहे. 2 वर्षाची मुलगी शुगरची औषधं खाते, जन्मल्यापासून तिला शुगर आहे आणि बरीच अगदी 5 ते 10 वर्षाच्या मुलांमध्ये संधिवाताचं प्रमाण आढळून येतं आणि अगदी बऱ्याच प्रकारची मुलं, बरेच वेगवेगळे आजार मुलांना चालू झालेत. वाईट वाटतं या गोष्टीचं, की या मुलांचं भविष्य काय असेल, या मुलांची पिढी कशी असेल, या गोष्टीचं खरंच वाईट वाटतं आणि म्हणून आम्ही एक खारीचा वाटा म्हणून तोडकर संजीवनीने हेल्थ कॅम्प या मुलांसाठी सुरू केला आहे. याच्यामध्ये बऱ्याच ॲक्टिव्हिटी मुलांना आहेत, की ज्या मुलांना आजारपणाकडे जे काही वळण चालू आहे, ते रोखण्यासाठी, मदत करण्यासाठी म्हणून आमचा हा कॅम्प आहे. 6 ते 10 वर्ष, 11 ते 15 वर्ष आणि 16 ते 20 वर्षाच्या वयोगटामध्ये हा आमचा कॅम्प असणार आहे. हा कॅम्प गगनबावडामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये आमचं पंचकर्मा सेंटर आहे. इथे हा कॅम्प असणार आहे. 5 दिवसाचा हा कॅम्प आहे. इथं मुलांना राहण्याची, खाण्याची सगळ्याची सोय केली जाईल. मुलांची बुद्धी वाढावी याच्यासाठी काही थेरपीज दिल्या जातील. मुलांचं जे हाडांमधला ठिसूळपणा आहे तो कमी करून मुलं ॲक्टिव्ह होतील, त्यांचं शरीर तंदुरुस्त राहील याच्याकडे आम्ही फोकस करून याच्याकडे लक्ष देण्यासारख्या यासाठीच्या काही थेरपीज आहेत. मुलांचा सर्वांगीण विकास चांगला होण्यासाठीच्या काही थेरपीज आहेत, काही ॲक्टिव्हिटीज आहेत. याच्यामध्ये मुलांचा फोकस चांगला होणार आहे, मेमरी चांगली होणार आहे. अभ्यासामध्ये जे काही अभ्यास केला जातो लक्षात राहत नाहीत असं पालक म्हणतात, हे अगदी उत्तम होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांचं खाणं-पिणं जे आहे, ज्याचा आजारपणाशी सगळ्यात जास्त संबंध असतो, अशी मुलं स्वतःची पौष्टिक थाळी मुलं स्वतः तयार करणार आहेत. याच्यामध्ये काय खाल्लं पाहिजे, कार्ब्स किती असावे, प्रोटीन्स किती असावे आणि बाहेरचं खाद्य खावावं की नाही खावं, या सगळ्या गोष्टी मुलं या 5 दिवसामध्ये शिकून बाहेर पडतात. बाहेरचं जंक फूड, फास्ट फूड याच्यामुळे होणारे शरीरावरचे अपाय मुलं स्वतः ओळखणार आहेत आणि प्रथमोपचार जे आपण म्हणतो, की अगदी छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये घाबरून न जाता यासाठी काय केलं पाहिजे? एखादा लेप असेल, छोट्या-छोट्या गोष्टींमधले लेप असतील, काढे असतील, घरच्या घरी आपण कशाप्रकारे बरं व्हायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं नॉलेज या कॅम्पमध्ये दिलं जाणार आहे. 70% ॲक्टिव्हिटीजमधून मुलं हे सगळं शिकणार आहेत आणि 30% थोडंफार चांगल्या हिताच्या गोष्टी असतील, संस्कार असतील, या गोष्टींमधून मुलं या 5 दिवसामध्ये शिकणार आहे. यांच्यासोबत पालकसुद्धा आले तरी चालतील. स्वतः आपण सुद्धा याच्यामध्ये बॉडी सर्व्हिसिंग करून घेऊ शकता. हा कॅम्प आम्ही खरा आयोजित केला आहे, तो या मुलांसाठी, की त्यांचं आरोग्य व्यवस्थित असावं आणि आपली ही जी पिढी आहे ती आरोग्यदायी राहावी, जेणेकरून आज आपण आजारी पडल्यानंतर जे दवाखान्यात जातो, त्याच्याऐवजी आजारी पडू नये म्हणून आपल्या शरीराची काय काळजी घ्यायला हवी, हे या कॅम्पमध्ये मुलं शिकणार आहेत. त्यामुळे मी सगळ्यांना अगदी हात जोडून सांगेल, की आपली मुलं असतील तर या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कुठल्याही समर कॅम्पला किंवा काही कोर्सेस मुलं करतात, तर इकडे मुलांना घालवण्यापेक्षा आमच्या हेल्थ कॅम्पला घालवा, जेणेकरून आपली पिढी चांगली राहील आणि मुलांसाठी हे हितकारक असेल. त्यामुळे हेल्थ कॅम्पचा नक्की विचार करा आणि आपल्या मुलांना या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हेल्थ कॅम्पला नक्की घाला. खाली आमचा नंबर आहे. याच्यामध्ये अजून काय होईल या सगळ्या गोष्टी नंबरवर कॉल करा, मुलांचं ॲडमिशन करा आणि ही उन्हाळ्याची सुट्टी अगदी आरोग्यदायी घालवा.